अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। गेल्या 50 वर्षात माने कुटुंबियांवर रुकडी ग्रामस्थांचे अनंत उपकार आहेत। या निवडणुकीच्या माध्यमातून भेटीगाठी घेण्याचे काम सुरू आहे। जेव्हा सत्वशील राजे भाग घेतात तेव्हा दुरुस्तीही होतेच। मला खात्री आहे की तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील। आपल्या भागातील तमाम माता भगिनींना सांगू इच्छितो की माननीय एकनाथजी शिंदे साहेब हेच एकमेव लाडके भाऊ आहेत। तेव्हा विनाकारण डुप्लिकेट लाडक्या भावाच्या नादी लागून मत वाया न घालवता आपले बहुमोल मत रुकडी जिल्हा परिषदचे उमेदवार आतिश शिंगे व पंचायत समितीच्या महिला उमेदवार माया लोखंडे यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून देऊन प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन सत्वशील राजे माने यांनी महामीडिया 24 न्यूज ब्युरो चीफ रोहन देसाई यांच्याशी बोलताना केले आहे। चला तर त्यांची भूमिका जाणून घेऊया। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीचा धुरळा उडू लागलेला आहे। या धुरळ्यामध्ये हातकंडेचे खासदार धैर्यशील माने यांचे बंधू सत्वशील माने हे सुद्धा प्रचारामध्ये आघाडीनं भाग घेताना दिसत आहेत। आज महामीडिया 24 शी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत। माने साहेब, आपलं स्वागत आहे। आपल्या आज आपण प्रचार करत असताना आपलं होम ग्राउंड रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण प्रचारासाठी वेगवेगळ्या भाग नोंदवलेले दिसत आहात। आपलं रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला मतदारांना काय आवाहन असणार आहे? प्रथमतः रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघ आणि रुकडी पंचायत समिती मतदारसंघ या दोन्हीसाठी महायुतीचे उमेदवार म्हणजे आपले आतिश शिंगे आणि माया लोखंडे यांच्या प्रचारानिमित्त आज आम्ही कुठेतरी बैठका, कुठेतरी बाहेरच्या कॉर्नर सभा वगैरे आम्ही असं नियोजन केलेलं आहे। खरं हे गाव आमचं माने गटाशी एकनिष्ठ आमच्या आजोबा असल्यापासून, त्याच्यामुळे मला गाव हे माझं कुटुंब आहे। त्यात माझा इथंच जन्म झाला आहे, इथंच ह्या सगळी ही जी मुलं दिसतात यांच्याबरोबर खेळलोय, वावरतोय। आज आम्ही जरी शहरात राहत असलो तरी मला गाव नवीन नाही, मी माझं सगळं बालपण इथं गेले। त्याच्यामुळे मला गावाशी विनंती काय किंवा माझा प्रचार चालू नाहीये। मी गावात आलोय तर मी माझ्या कुटुंबाला भेटायला आलोय, याच्या पलीकडे मला त्यांना वेगळं काही सांगायची गरज मला इथं वाटत नाही। कारण आपल्या कुटुंबात आपण जाऊन फक्त त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो, त्यांना जाऊन आम्ही प्रचारासाठी आलोय किंवा आम्ही मत मागायसाठी आलोय अशातला प्रकार नाही। आज माझं ही कुटुंब आहे आणि मी कुटुंबाला भेट द्यायला, त्याच्यामुळे इथं ज्यावेळी मी सगळ्यांचा उत्साह बघितला त्यावेळी मला 100% खात्री आहे आतिश शिंगे आणि माया लोखंडे या प्रचंड मताने ह्या मतदारसंघात विजय होईल। एकंदरीत या निवडणुकी दरम्यान लाडका भाऊ हा प्रचाराच्या केंद्रस्थानी मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आलेला दिसून येतो। याबद्दल आपलं काय मत आहे? महाराष्ट्रात एकच लाडका भाऊ आहे, ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब। आज दुसरे सगळे फेक लाडके भाऊ आहेत। आज आपल्या सर्वांना माहित आहे लाडकी बहीण योजना ही साहेबांनी चालू केली होती आणि त्या माध्यमातून बऱ्याच महिलांचं सक्षमीकरण इथं झालेलं आहे। त्याच्यामुळे मला दुसरे तिसरे लाडके भाऊ जे तुम्ही म्हणाला हे सगळे फेक वाटतात। त्यातल्या यावरती जास्त प्रतिक्रिया द्यायची माझी इच्छा आहे। म्हणजे आपलं जन्मगाव आहे, माझं कुटुंब आहे। त्या कुटुंबातील आता सध्या 2 गावं नवीन आलेली आहेत, एक म्हणजे मौजे वडगाव आणि मौजे तासगाव। हे आपल्याला पूर्वीपेक्षा साधारणतः जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 9 गावं असणार आहेत। या 2 नवख्या गावातील मतदारांना आपण काय आवाहन करू इच्छिता? ही नवीन गावं आलेली ते आमच्या फायद्याचीच आहेत। आज मागचा जर मतदारसंघ बघितला तर आम्हाला इथं दगावलेले थोडीफार मतदारसंघ होते, त्यात नवीन एक उमेद आमच्याकडे आलेली आहे, म्हणजे 2 गावं ही नवीन आलेली आहे। त्याच्यामुळे नवीन मतदार, नवीन युवक आमच्याशी जोडा लागलाय आणि आम्ही जसं जसं फिरायला लागलोय, आम्ही गावागावात आमचे जसे दौरे आलेले त्यावेळी युवकांच्यात, महिलांच्यात धनुष्यबाण सोडून दुसरे कुठलेही चिन्ह मला अजूनपर्यंत दिसत नाही। त्याच्यामुळे आमचा जसा जसा प्रभाग दौरा व्हायला लागलाय आणि त्यातनं गावगाव आम्ही फिरायला लागलोय, त्यातनं आमचा उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद आमच्या मागे लागलाय। त्यामुळे आम्हाला दिसायला लागले की ही निवडणूक ही एकतर्फी होईल। आपण बघू शकता की सत्वशील माने यांनी सांगितलेलं आहे की जी 2 नवीन गावं ऍड झालेली आहेत ती आपल्या फायद्याचीच आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।